नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅनझिल विथ अमोल खोत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनापासून स्वागत. मी अमोल खोत, मॅनझिल अकॅडमी संचालक. आज तुमच्यासाठी खास आवर्जून हे लेक्चर बनवत आहे. लेक्चर घेण्यामागचा उद्देश असा आहे की गेले 2 ते 3 दिवस झाले लगातार मला मुलांचे कॉल आणि मेसेज येत आहेत आणि त्याच्यामध्ये एकच प्रश्न की शनिवार दिनांक 30 जुलै 2022 रोजी जी मुख्य परीक्षा होणार आहे खात्यांतर्गत, त्याच्यासाठी आम्ही फॉर्म भरू शकतो का आणि परीक्षा देऊ शकतो का. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आवर्जून सांगेन, 16 एप्रिल 2022 रोजी ज्या विद्यार्थ्यांनी खात्यांतर्गत पूर्व परीक्षा दिली होती आणि त्या पूर्व परीक्षेमध्ये जे पास झालेले विद्यार्थी आहेत, फक्त तेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत आणि परीक्षा देणार आहेत. अर्थात या ठिकाणी जे विद्यार्थी अयशस्वी झाले होते त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाहीये. पण जे विद्यार्थी अयशस्वी झाले होते त्यांनी खचून न जाता नव्यानं जोमानं आपल्याला तयार लागायचं आहे, कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा खात्यांतर्गत परीक्षा जी आहे ती होणार आहे. जसं प्रशासनाने डिक्लेअर केल्याप्रमाणे तुम्हाला 2 संधी मिळणार होत्या, त्यातली पहिली संधी 2022ला मिळालेली आहे आणि सेकंड संधी आपल्याला मिळणार आहे ती म्हणजे 2023ला. आणि यासाठीच आपल्याला काय करायचं बघा, एक्झामची तयारी करायची आहे. आणि या अनुषंगानेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं बघा, लोकमत पेपरमध्ये काही खातरन जोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हायलाइट करण्याचं वाक्य म्हणजे उपनिरीक्षक पदापर्यंत बढती. आणि मग त्याच्या खालचा मजकूर जर बघा, आणखी एकदा अखेरची परीक्षा होणार. पोलीस कॉन्स्टेबलला पदोन्नतीतून उपनिरीक्षक पदापर्यंत बढती देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे PSI भरतीचे जे भरतीसाठीचे जे पूर्वीचं सूत्र होतं त्याच्यामध्ये 50-25-25 हे सूत्र रद्द करण्यात आले आहे आणि आता 50% पद थेट सरळ सेवा भरतीतून आणि 50% ही बढतीतून भरली जातील. आणि आपल्याला जी एनर्जी देणारे वाक्य मित्रांनो, ओके, काही विद्यार्थ्यांचे आमचं स्वप्न अपुरं राहिलेलं आहे. खांद्यावरती जे 2 स्टार हवे होते ते स्टार जवळ येत होते, पण आपल्याला अलगद हातातून ते निसटून गेलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी, अजून ज्यांना योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे जे यश प्राप्त होणार होतं ते मिळालं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो, ज्यांना पूर्व कल्पना नसल्यामुळे या परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो, जे विद्यार्थी वर्षभर सातत्याने अभ्यास करत होते आणि काही कारणामुळे किंवा काही चुकांच्यामुळे त्यांचं ते यश त्यांच्या हातातून निघून गेलं, अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो एक आनंदाची बातमी, ती म्हणजे खात्यात कार्यरत पोलिसांना डिसेंबर 2023 पर्यंत विभागीय उपनिरीक्षकच्या परीक्षा घेण्याचं निश्चित केलेलं आहे. त्यामुळे यानंतर केवळ एकदाच विभागीय परीक्षा होणार. तर मित्रांनो, लागा तयारीला आणि कारण देण्याचं तेवढं फक्त बंद करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं ठरलेलं कारण असतं, मला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, माझ्या नशिबातच नव्हतं, ओके, मला आधी माहीतच नव्हतं. जर मला माहीत असतं तर मी पूर्णपणे अभ्यास केला असता. मला दुटीमुळे ते पॉसिबल झालं नाही. बंदोबस्त लगातार लागत होते. त्याच्यानंतर काय झालेलं आहे की माझा 6 ते 7 वर्षाचा गॅप होता, त्याच्यामुळे मला लवकर समजत नव्हतं. ही जी आपली ठरलेली कारण आहेत ना मित्रांनो, ती फक्त साईडला ठेवा आणि शेवटची संधी म्हणून, ओके, एकदा जेवढी तुमची एनर्जी लावता येईल तेवढी लावण्याचा प्रयत्न करा आणि नव्याने जोमानं येणाऱ्या परीक्षेला भिडा मित्रांनो. कारण कारण 2024 नंतर एक्झाम प्रोसेस बंद होणार आहे आणि त्याच्यानंतर जरी तुमची इच्छा असेल तरी तुम्हाला परीक्षा देता येणार नाही, कारण 50% हे सरळ सेवेतून भरले जातील आणि 50% हे काय असणार आहे, बढतीतून भरले जातील. मित्रांनो, मग तुम्ही म्हणणार आम्हाला PSI पद तर मिळणारच आहे, पण मित्रांनो तुमची सर्व्हिस 30 वर्ष 32 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते PSI पद मिळणार आहे. त्याच्यामुळे आता जर तुम्ही 1 वर्ष प्रामाणिकपणे राबला असा तर याच वर्षी तुम्हाला मिळू शकतं, नसेल तर 30 वर्ष 32 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर. आणि त्यानंतर मिळालेले जे पद असेल त्याच्यामध्ये तुमची किती गोडी असेल, त्याच्यानंतर एनर्जी किती असेल, ओके, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करून आपल्याला ते पद जरी मिळालं तर त्याची जेवढी आत्ता तुम्हाला कुतूहल आहे तेवढं कुतूहल नसणार आहे, ओके. त्याच्यामुळे 100% एफर्ट्स देऊन आत्तापासूनच तुम्ही लागा तयारीला. जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा.
चांगल्या प्रकारे अभ्यास करा. योग्य ते गोष्टी असतील, म्हणजे जसं की आता CRPC असेल, IPC असेल, ओके, या गोष्टीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी तुमचा हातखंड असतो, तर त्याच्यातून चांगल्या प्रकारे मार्क घ्या. त्याच्यानंतर मायनर ऍक्ट असतील, फॉरेन्सिक सायन्स असेल, फॉरेन्सिक मेडिसिन असेल, तर इथं बऱ्यापैकी मुलांचं मार्क जातात. जिथं मुलांचं मार्क जातात तिथं तुम्ही मार्क मिळवा, कारण तेच तुमचं मेरिटचं मार्क आहेत, लक्षात ठेवायचं. आणि आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करेन, मंजिल अकॅडमीचे जे आपले विद्यार्थी आहेत, ओके, पहिल्याच प्रयत्नामध्ये गरुड झेप मुलांनी घेतलेलं आहे. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तब्बल 32हून विद्यार्थी आपली या येणाऱ्या आत्ताच्या पूर्वपरीक्षा झाली होती त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि मुख्य परीक्षा देणार आहेत. तर त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थात तुम्ही यश प्राप्त कराल याची 100% आम्हाला हमी आहे. फक्त योग्य ते नियोजन करा. थोडं दुटीमधून वेळ साईडला काढून आपल्या जे स्वप्न आपण खांद्यावरती 2 स्टार लावायचं ठरवलंय ते स्वप्न फक्त काय करायचं, पूर्ण करण्याच्या अनुषंगाने जितके सारे एफर्ट्स घेता येतील तितके एफर्ट्स घेण्याचा प्रयत्न करा. आणि जे विद्यार्थी कारण देत आहेत त्यांच्यासाठी मी आवर्जून या ठिकाणी सांगेन, तुम्ही आजपासून ठरवा तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय काय गोष्टी सोडायच्या आहेत. मित्रांनो, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढं काही संघर्ष करायला लागेल तेवढा संघर्ष करण्याचा ताकद ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि तुमचा रस्ता चालायला सुरुवात करा. कारण तुकोबारायांचं एक अभंगातील एक ओळ आहे, खूप, तुझं आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. का अशा कित्येक गोष्टी आपल्या जवळच असतात, पण आपल्याला सवयच लागलेली आहे की एखादी गोष्ट जमली नाही किंवा मिळाली नाही तर वेगवेगळी कारणं देऊन आपण बाजूला व्हायचं. तोडता येत नाहीत म्हणून द्राक्षेच आंबट आहेत असं म्हणणाऱ्या त्या कोल्ह्यासारखं. जे काही झालं त्यात माझा काही दोष नव्हताच हे सिद्ध करण्यासाठी खटाटोप करायचा. मी योग्यच होतो पण परिस्थितीने दगा दिला असं भासवत राहायचं. आपण कमी पडलो किंवा आपले प्रयत्न कमी पडले हे कोणी मान्यच करत नाही. मित्र, माझ्या नशिबातच नाही असं म्हणत असेल एखादा अभ्यास न करणारा विद्यार्थी, जर पास होणं माझ्या नशिबातच नव्हतं असं म्हणत असेल तर मित्रांनो त्या वाक्याला काय अर्थ राहू शकतो का? मी अभ्यासच केलेला नाही, मी पुस्तकच उघडलेलं नाही, ओके, किंवा मी लेक्चरच बघितलेलं नाही, किंवा मी टेस्ट सिरीजचं प्रॅक्टिसच केलेलं नाही आणि मी फक्त म्हणत आहे काय की न अभ्यास करता पास होणं माझ्या काही नशिबातच नाही. काय त्या वाक्याला काही अर्थ राहू शकतो का मित्रांनो सांगा? म्हणजे अभ्यास करणं, प्रयत्न करणं, त्यासाठी कष्ट घेणं ही गोष्ट तरी मात्र त्याच्या हातात होती ना. मात्र नशीब नावाचा जॉकपॉट हातात असताना दोष आपल्यावर का घ्यायचा? हे आपल्याला बघितलं की एक मोठा जॉकपॉट आपल्याकडे असतो, माझ्या नशिबातच नव्हता, हातात घ्यायचा, मग दोष कशाला स्वतःला देत बसायचा? जेव्हा तुम्ही जिंकता ना, बघा मित्रांनो मी काय म्हटलं, जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा कारण द्यायची गरज नसते आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा मात्र कारण देऊन पण त्याचा काही फायदा नसतो. असं काहीच, ओके, ऍडॉल्फ हिटलरचं एक खूप सुंदर आणि छान वाक्य आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही हरता त्यावेळी तुम्ही कितीही आणि काहीही कारण दिलं तरी तो निकाल काही बदलणार नसतो. मित्रांनो, जेव्हा स्वतःच्या चुका तुम्ही मान्य करून पुन्हा उभं राहण्यात जी मजा असते ना, ती मित्रांनो खूप उमेद निर्माण करणारी असते. त्याच्यामुळे जे विद्यार्थी खचून गेलेले आहेत, ओके, जे विद्यार्थी अपयशी झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना आधी पूर्व कल्पना नव्हती, ज्या विद्यार्थ्यांना माहीत असून तिने अभ्यास केलेला नाही, असे विद्यार्थी खूप आहेत मित्रांनो, ओके, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आताचा येणारा जॉकपॉट आहे, नशिबाचा जॉकपॉट म्हणत नाही मी, 2023चा जॉकपॉट आहे आणि त्याच्यामध्ये मात्र तुम्ही ते यश जे आहे ते खेचून आणू शकता. फक्त त्या दिशेने तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. म्हणजे पडण्यात मित्रांनो अपयश नसतं, लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी? पडण्यात अपयश नसतं, तर पडून राहण्यात मित्रांनो अपयश आहे. आपल्याला म्हणजे आपल्यातील बहुतेकांची अवस्था ही शक्तीचं विस्मरण झाल्यासारखं असतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे हनुमानासारखं झालेलं आपल्याला बघायला मिळतं. हनुमानाची एक छान गोष्ट आहे, अचाट शक्ती असूनही त्याचं विस्मरण झालेलं, तो काही करू शकत नसतो. त्याचप्रमाणे आपल्यात अनेक गुण असतात पण त्यांना वावच देत नाही आणि बरेच लोक संधी येतील याची वाट बघण्यात आपलं आयुष्य घालवतात. मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, वाट पाहणाऱ्यांना
तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात. बघा मित्रांनो, मी काय म्हटलं, वाट पाहणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात. म्हणून लक्षात ठेवायचं, प्रयत्न कधीही सोडू नका. ओके, प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असतील, योग्य त्या असतील, योग्य त्या दिशेने असतील, तर कोणीही तुमचं यश तुमच्या हातातून खेचून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे येणारी एक्झाम आहे 2023 ची, पूर्ण तयारीनिशी तुम्ही ताकदीनं त्याच्यामध्ये उतरा. काही सर्व्हिस मधले आपल्याला जे आपल्याला ड्युटी वगैरे आपल्या असेल तर ते मॅनेज करा थोडंफार. त्याच्यानंतर वरिष्ठांना पूर्वकल्पना देऊन आधीच ठेवा की ही शेवटची संधी आहे, थोडंफार मला सर्व्हिसमध्ये किंवा ड्युटीमध्ये थोडं आपल्याला कामाच्या अनुषंगानं दुसऱ्या बाजूला कुठेतरी ऍड करता येऊ शकत असेल तर तिथं ऍड करा. आणि दिवसातून तुम्ही अभ्यासाचं योग्य ते नियोजन करून, बघा दिवसातून मी काय म्हटलं तुम्हाला, योग्य प्रकारे नियोजन करून तुमच्या हातात 2023 ची जी एक्झाम आहे या अनुषंगानं जर महिन्याचं कॅल्क्युलेशन काढलं तर आता बघा डिसेंबर 2000 बघा मी तर 23, आता आपल्याला एक्झाम कधी होणार आहे 23 ला होणार आहे, पण 2022 डिसेंबर एंडिंग पर्यंत नोटिफिकेशन येईल, लक्ष ठेवायचं. आणि त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्येच काय असणार आहे, आपल्याला एक्झाम होणार आहे. मग आपले ते 3 महिने. ओके, आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय असणार आहे, हे 3 महिने आणि आताचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 7 महिने. याचा अर्थ तुमच्याकडे टोटली 9 महिन्याचा कालावधी आहे. तर या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण डिपार्टमेंटल पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने नियोजन असेल, मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने नियोजन असेल, तर हे झालंच पाहिजे. कारण पूर्व नाही तर मुख्य नाही. बघा मी म्हणलं काय, पूर्व नाही तर मुख्य नाही, आणि पूर्व जरी पास झाला असता तरी मुख्य नाही. म्हणजे अर्थात तुम्ही 9 महिने अभ्यास करशीला पूर्व परीक्षेचा आणि पास देखील होशीला, पण 3 महिन्याच्या अभ्यासाच्या अनुषंगाने जर तुम्ही म्हटलं असा की 3 महिन्यामध्ये मी मुख्य परीक्षा पास होईन. मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी 100 मार्काचा पेपर होता आणि याच्यासाठी तुम्ही 9 महिने घेतला असेल तर 300 मार्काच्या पेपरसाठी तुम्हाला किती महिन्याचा कालावधी पाहिजे विचार करा. त्याच्यामुळे बेसिकली दिवसातून शेड्यूल जर तुमचं ठरलं असेल 6 तासाचं अभ्यासाचं, तर त्याच्यातले 5 तास फ्रीला द्या, 1 तास तुम्ही मुख्यचा अभ्यास करा. जर वाचनाचा कंटाळा येत असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मात्र हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय बघायचंय की अभ्यास करत असताना एक आता आपल्याला मंजिल अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण काय केलेलं आहे, बॅच लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये डिपार्टमेंटल पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण हा रेकॉर्डेड बॅचचा कोर्स तुम्हाला काय करत आहे, प्रोव्हाइड करत आहे. आणि त्याची फी जी आहे ती 5,000 फी मध्ये आम्ही तुम्हाला काय करत आहे, 9 विषयांचं अध्ययन असेल, 15 टेस्ट असतील, त्याचं एक्सप्लेनेशन असेल, आणि त्याच्यानंतर पीडीएफ ओके स्वरूपात नोट्स असतील, आणि त्याच्यानंतर हार्ड कॉपी स्वरूपात नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे कॉम्बो पॅक मध्ये तुम्हाला ऑल गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करत आहे. याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये हा कोर्स काय होणार आहे बघा, टीचिंग करून संपणार आहे, पण हा कोर्स 1 वर्षासाठी तुम्हाला व्हॅलिड राहील, ज्याच्यामध्ये एक लेक्चर तुम्ही किती वेळ पण बघू शकता. तसेच लेक्चर बघत असताना काही शंका आल्या तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रॉपर रायटिंग मध्ये हवं असेल तर रायटिंग मध्ये, नसेल तर संबंधित विषयाचा जो फॅकल्टी असेल तर त्याच्यासोबत तुमचं बोलणं करून दिलं जातं आणि तुमच्या सर्व सविस्तर ज्या शंका असतील त्याचं निरसन केलं जातं. लेक्चर हे टोटली ऍप्लिकेशन मध्ये होत आहेत, याच्यामुळे तुम्ही तुमच्या ड्युटीच्या टायमिंग मध्ये कधीही बघू शकता. ओके, आता मुद्दा असा येतो की आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि जसं मी म्हटलं तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा पण अभ्यास करायचा आहे, पण याचं नियोजन कसं असलं पाहिजे. कारण खूप सारे मुलं अभ्यास करत असताना माहीतच नसतं नेमकं वाचायचं काय किंवा अभ्यास कसा केला पाहिजे. तर एक लक्ष ठेवायचं मित्रांनो याच्यामध्ये बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे सी, म्हणजे एक फॉर्म्युला या ठिकाणी बघा, एक फॉर्म्युला म्हणजे सी, ओके, आर, क्यू आणि ए, हा एक फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने जर तुम्ही अभ्यास केला असा तर सी म्हणजे काय असणार आहे, कन्सेप्ट. बघा, पूर्व परीक्षेला आपल्याला टोटली 9 सब्जेक्ट आहेत, ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी ओके हे सब्जेक्ट आपल्याला 2 आहेत, ते आपण जर पाहिलं तर हे मेजर सब्जेक्ट आहेत. याच्यामध्ये मराठी 25 मार्कासाठी आहे, इंग्लिश 25 मार्कासाठी असेल. तर तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे मित्रांनो. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल ना तर तुमचं रिडिंग चांगलं होतं. म्हणजे सेकंड मुद्दा जो आहे तो म्हणजे रिडिंगचा असेल.
म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर पकडा, मी कोकणाच्या रिलेटेड एक उदाहरण घेत आहे. कोकण किनारपट्टी ही दंतूर स्वरूपाची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा, कोकणाचं नाव अपरांत आहे असं काही वाक्य असतात. त्याच्यानंतर बघा, कोकणाला आपण अजून एक असं म्हटलं की सह्याद्रीच्या बाबतीमध्ये सह्याद्रीवरती जो निर्मिती असेल किंवा सह्याद्रीचा भाग असेल तर पश्चिम भागावरती प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत आहे वगैरे, अशी काही गोष्टी येत असतात. ओके. आणि मग इथं जर आपण पाहिलं तर इथं कन्सेप्ट ऍड होत्या. मग मला प्रतिरोध म्हणजे काय असणार आहे. ओके. आरोह प्रकारचा पाऊस म्हणजे काय असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल बघा, दंतूर म्हणजे काय असणार आहे, प्रस्तरभंग म्हणजे काय असणार आहे, असे जे शब्द येतात ना, आणि याच्या रिलेटेड तुम्हाला जर वाचायला काय मिळालं असेल आणि ते तुम्ही वाचून काढत असाल पण त्याची कन्सेप्ट क्लिअर नसेल ना, तर तुमचं रिडिंग फास्ट होत नाही मित्रांनो. बघा मी काय म्हटलं, कारण तो मुद्दा क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही. ओके. मग तो एकच पेज वाचायला तुम्ही 1 तास घालवशीला, 2 तास घालवशीला, 1 दिवस घालवशीला, 2 दिवस घालवशीला, ते तुमच्यावरती डिपेंड राहतं. म्हणून प्रत्येकाची अभ्यास करत असताना कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुमचं रिडिंग चांगलं होतं. आता रिडिंग करत असताना बघा, मुद्दा येतो की नेमकं वाचायचं तरी काय वाचायचं. कारण अजून बरेच मुलांना माहित नाही की संदर्भ ग्रंथ वाचत असताना त्याच्यामधलं काय वाचायचं असेल. आता बघा या ठिकाणी सौदी सरांचं बुक आहे, भूगोलसाठी यूज करत असाल तर पहिल्या पेज पासून ना, फर्स्ट पेज आहे तिथून ते लास्ट पेज पर्यंत ऍज इट इज सेम वेटेज ठेवून तुम्ही ते बुक रीड करत असता. आणि मग होतं काय की आपल्याला समजत नाही मला यातले कोणते मुद्दे एक्झामच्या अनुषंगाने होते, सिलेबस कॉपीच्या अनुषंगाने होते, पण मी विनाकारण काय करत बसलेलो आहे की तर वेळ घालवत बसलेलो आहे. आणि तोच वेळ जर मी जे येतं त्याच्यासाठी घालवला असता तर त्याचा 100% मला फायदा झाला असता. म्हणून रिडिंग करत असताना इथं तुम्हाला सिलेबस माहित पाहिजे, लक्षात ठेवायचा. आपल्या एक्झामचा जो सिलेबस आहे तो सिलेबस काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून मागं झालेले आयोगाचे जे क्वेश्चन असतील, ओके, प्रश्न असतील, हे प्रश्न बघून घेणं गरजेचं आहे. कारण कशा प्रकारे पॅटर्न चेंज होत आलेला आहे, कोणकोणत्या घटकावरती आयोग प्रश्न विचारत आहे, कोणकोणते प्रश्न वारंवार रिपीट होत आहे, कोणते पॉइंट आयोगाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, हे आपल्याला रिडिंग मध्ये समजलं पाहिजे. आणि जर हे समजत नसेल ना, ओके, तर मात्र तुमचं रिडिंग होईल पण एक्झामच्या अनुषंगाने ते काय असणार आहे, उपयोगाचं नसणार आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बघा, एक विद्यार्थी आहे, ओके, तो रिडिंग करत बसलेला आहे आणि पूर्ण बुक आहे. आता सौदी सरांचं बुक आहे, 600 पेज आहेत. एक सिंपल उदाहरण पकडा. ओके. बुक खूप मस्त सुंदर आहे, चांगलं लिखाण आहे त्याच्यामध्ये, पण आपल्याला आपल्या परीक्षेसाठी जेवढं पाहिजे ना तेवढंच वाचणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये संदर्भ साहित्याच्या अनुषंगाने ते रेफरन्स बुक म्हणून वापरलं जातं. डाटा खूप सारा आहे त्याच्यामध्ये, पण आपल्याला तेवढा डाटा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून उपयोगाचा नाही. तर त्याच्यामधलं फक्त सिलेक्टिव्ह पॉईंट असतील, सिलेक्टिव्ह डाटा असेल तो फक्त आपल्याला उचलायचा आहे. जसं पक्षाला काय केलेलं आहे बघा, मातीमध्ये धान्य टाकलेले आहेत आणि पक्षाची भूक आहे फक्त धान्याची, तर पक्षी त्या मातीमधलं फक्त धान्य वेचतो, ना की ती माती खात. ओके. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, ते धान्य वेचायचं आहे. ते धान्य खाल्ल्यानंतर माझी भूक भागणार आहे हे पक्षाला देखील कळतं. तर आपण चालतो बोलतो एक मनुष्य आहे ज्याला पूर्ण गोष्टीची म्हणजे पूर्ण गोष्टीचं ज्ञात असतं, लक्ष ठेवायचं, पूर्ण गोष्टी माहीत असतात पण त्याचा उलगडा होत नाही. मग बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय. आता एक विद्यार्थी ए हा एक विद्यार्थी आणि बी हा एक विद्यार्थी आहे. या ए विद्यार्थ्याने काय केलेलं बघा, आयोगाचे झालेले क्वेश्चन पेपर बघितलेले नाहीत आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे काय, सिलेबस कॉपी बघितलेला नाही. आणि कोणीतरी सांगतं म्हणून संदर्भ ग्रंथ त्यांनी काय केलेलं आहे, फॉलो केलेला आहे. म्हणजे कोणतरी एक यशस्वी झालेला विद्यार्थी असतो, ओके, काही अयशस्वी झालेले विद्यार्थी सजेशन देत असतात, काही आमच्यासारखे शिक्षक असतात ते तुम्हाला सजेशन देत असतात. ओके. काही युट्यूबवरती बघून तुम्ही तुमची बुक लिस्ट ठरवलेली असते सर. ओके. आणि ती बुक लिस्ट जी असते तुम्ही मार्केटमधून जाऊन लगेच जाऊन आणता आणि वाचायला चालू करता. ओके. सेम हा कॅन्डिडेट तसाच आहे मित्रांनो, पण बी हा कॅन्डिडेट हा थोडासा वेगळा आहे. यानं काय केलेलं आहे की आयोगाचे झालेले क्वेश्चन पेपर बघितलेले आहेत, कोणत्या पॉईंटवरती आयोग प्रश्न वारंवार विचारत आहे, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, आयोगाच्या दृष्टिकोनातून त्याला वेटेज आहे, सिलेबस कॉपीमध्ये कोणते पॉईंट आहेत, ओके, त्याच्यामधले कोणते पॉईंट सारखे वारंवार रिपीट होतात,
अशी सिलेबस कॉपीमध्ये कोणते पॉईंट आहेत त्याच्यावरती प्रश्न कमी विचारले जातात, जरी ते पॉईंट स्किप झाले तरी चालू शकतील. ओके, असा कॅन्डिडेट कोण आहे? बी कॅन्डिडेट आहे. मग झालं काय बघा, या ठिकाणी ए कॅन्डिडेटनं काय केलं बघा, हे 600 पेज वाचण्यासाठी म्हणजे 20 ते 25 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं बुक पूर्ण वाचून झालेलं आहे. मग ह्या विद्यार्थ्यासाठी मी एक प्रश्न विचारणार. पहिला प्रश्न बघा, तो प्रश्न असा असेल की 600 पेज वाचून झालेले आहेत त्याचे, आणि पहिला प्रश्न असा आहे की या बुक मधले असे कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो? तर ए कॅन्डिडेटला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाहीये, कारण त्यानं ते बघितलेलंच नाही कोणते प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवरती विचारले जातात. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, मात्र हा कॅन्डिडेट देऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, असे कोणते पॉइंट आहेत ओके ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत? तर ए कॅन्डिडेटला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो देता येणार नाही, पण बी देऊ शकतो. तिसरा प्रश्न, एक्झाम 1 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये राहिलेले आहेत, तर अशा वेळेला कोणते पॉइंट मला रिव्हिजनच्या माध्यमातून क्लिअर करणं गरजेचं आहे? तर याही प्रश्नाचं उत्तर देता येणार नाहीये. आणि मग चौथा प्रश्न असा असणार आहे, असे या टॉपिक मधले किंवा या बुक मधले कोणते पॉइंट आहेत जे मला नाही केले तरी पण चालू शकतात? तर याही प्रश्नाचं उत्तर त्याला देता येणार नाही, मात्र चारही प्रश्नांचे उत्तर बी कॅन्डिडेट देऊ शकतो, कारण त्यानं प्रॉपर आयोगाची सिलेबस कॉपी बघितलेली आहे आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, क्वेश्चन पेपर पाहिलेले आहे. म्हणून मित्रांनो, एक या ठिकाणी आवर्जून गोष्ट सांगेन, आयोगाचे क्वेश्चन पेपर बघून घ्या, सिलेबस कॉपी बघून घ्या आणि मगच अभ्यासाला सुरुवात करा. कारण किती करायचं, ओके, काय करायचं, काय वाचायचं, काय नाही वाचायचं, किती धरायचं, किती सोडायचं, किती ताणायचं, ओके, या सर्व गोष्टी आधी क्लिअर पाहिजेत आपल्या. आता बघा, दुसरा मुद्दा येतो, रिडिंग वगैरे सगळं करून घेत असतात. रिडिंग करून झाल्यानंतर बघा, क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस कोण करत नाही मित्रांनो. बघा मी काय म्हणलं, क्वेश्चन पेपर जे प्रॅक्टिस आहे ना ती कोण करत नाही, खूप कमी विद्यार्थी करतात. कारण आत्ताच्या एक्झाम मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस केलेला नाही त्यांच्या खूप साऱ्या चुका झाल्या. मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर माहित होतं, पण गडबडीत मी काय केलं बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं 2 आणि मी गडबडीत केलेलं 3 ला गोल. ओके, त्याच्यानंतर बघा, काही प्रश्न असतात असं सिंगल लाईन प्रश्न असतो, म्हणजे इथं प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर सिंगल प्रश्न, 4 वाक्य दिलेले आहेत, म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत. ओके, तर या 4 पर्यायामध्ये फक्त सिलेक्ट करायचं असतं. तर इथं कोणते प्रश्न असे आहेत ते तुमचा वेळ वाचवणार आहेत आणि कोणते प्रश्न असे आहेत ते तुमचा वेळ खाणार आहेत, हे ज्या विद्यार्थ्याला समजलं त्याला पेपरचं किंवा ते 1 तासाचं मॅनेजमेंट झालं मित्रांनो. कारण खूप साऱ्या मुलांनी मला म्हटले, सर वेळच पुरला नाही, मला शेवटचं येत होतं, काही क्वेश्चन माहित होते पण मला प्रॉपर वेळ पुरल्या नसल्यामुळे मला ते अटेम्प्ट करता आले नाही, त्याच्यामुळे माझा स्कोर ढासळलेला आहे. काही जणांनी काय केलं, निम्माच प्रश्न वाचला आणि अति काही संकटात नाही अशा प्रकारे काय केलं बघा, पुढच्या प्रश्नाचा सारांश काय होता ते न बघता डायरेक्ट काय केलं, गोल केलेले आहेत आणि प्रश्न चुकवून आलेले आहेत. ओके, काही मुलांनी काय केलं बघा की प्रश्न वाचत असताना बघा 1 ते 2 ते 3 वेळा तो प्रश्न पुन्हा पुन्हा वाचला, त्याच्यानंतर खाली 4 ऑप्शन होते, ते 4 ऑप्शन 2 ते 3 वेळा वाचले, त्याच्यामध्ये काय लॉजिक लागतं का हे चेक केलं आणि या विद्यार्थ्यांनी काय केलं बघा, एका प्रश्नासाठी 2 मिनिटाचा कालावधी घेतला. मग आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो, 100 मार्काचा पेपर आहे, 1 तासाचा अवधी आहे, म्हणजे 60 मिनिटं आहे, अवरेज जर काढलं तर 36 सेकंदामध्ये आपल्याला एक प्रश्न सुटावा लागणार आहे. मग इथं बघा, जसं मी म्हटलं की एक प्रश्न आहे तो सिंगल लाईनचा आहे, 4 ऑप्शन आहेत आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न विदिन आपल्याला एक 5 ते 10 सेकंद मध्ये सुटत असतो. काय म्हटलं मी बघा, 5 ते 10 सेकंद मध्ये सुटत असतो. तर अशा प्रश्नांचा जो वेळ वाचणार असणार आहे तो तुम्ही लेंदी प्रश्नांसाठी देऊ शकता. हे समजू कधी शकतं मित्रांनो, जर तुमचं प्रॉपर क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस असेल तर. त्याच्यामुळे जो काही अभ्यास झाला असेल त्याच्या अनुषंगाने क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि या क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस मधूनच तुमचा अभ्यास कुठेपर्यंत पोहोचलेला आहे, अजून काय करायचं आहे, ओके, ह्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. आणि मग क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस झाल्यानंतर बघा मुलं काय करत असतात, ओके, अनालिसिस ही जी गोष्ट असते ही अनालिसिस गोष्ट करत नाहीत. कारण बघा या ठिकाणी जर बघितलं तर आपण बघू शकता, प्रॉपर जर बघितलं तर आता एक कॅन्डिडेट आहे, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ए हा कॅन्डिडेट आहे. ओके, काय म्हटलं बघ मी, ए हा कॅन्डिडेट आहे
किंवा एक वर्ग आहे असं समजा, आणि त्या वर्गामध्ये काही विद्यार्थी आहेत. ओके, बघा मी एक क्लासरूम आहे आणि त्या क्लासरूम मध्ये काही विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी डेली लेक्चर अटेंड करत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या आठवड्याला सराव पेपर झालेला आहे आणि या सराव पेपरच्या अनुषंगाने काय झालेलं आहे बघा मित्रांनो, त्यांनी टेस्ट दिलेले आहे. ओके, या ठिकाणी बघू शकता ए, त्याच्यानंतर इथं बी, त्याच्यानंतर सी आणि याच्यानंतर काय असणार आहे डी. असे 4 विद्यार्थी पेपर देत बसलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांनी काय केलेलं बघा, पेपर दिलेला आहे. आणि पेपर दिल्यानंतर बघा, ए या कॅन्डिडेट आहे, 100 मार्काचा पेपर होता. किती मार्काचा होता? 100. तर ए कॅन्डिडेटला किती 45 मार्क पडलेले आहेत, बी कॅन्डिडेटला 40 मार्क पडलेले आहेत, सी कॅन्डिडेट असेल तर 35 मार्क पडलेले आहेत आणि डी कॅन्डिडेट असेल 25 मार्क पडलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवायचं, वर्गामध्ये टॉप कोण आला तर ए आला, सेकंड कोण आला तर इथं आपल्याला बी आलेला बघायला मिळतो. मग वर्गामध्ये टॉप आल्यानंतर काय होणार आहे, मग त्यांच्यामध्ये जंगी म्हणजे त्याचं कौतुक होणार, त्याच्यानंतर त्याला मित्र त्याचं अभिनंदन करणार, शिक्षक अभिनंदन करणार. ओके, आणि तेवढा पुरतं ते वातावरण क्रिएट होणार आणि त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, ते मुवमेंट असेल किंवा ते टेस्ट दिल्याचं फील असेल सगळं निघून जाणार आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट तो आवर्जून टाळणार आहे किंवा करणार नाही आणि त्याचाच तोटा त्याच्या पुढच्या अभ्यासामध्ये त्याला होणार आहे. म्हणजे इथं डी कॅन्डिडेटची मानसिकता असणार आहे की मला पुढच्या टेस्टला चांगला मार्क पडायला पाहिजे. ओके, सी कॅन्डिडेटचं पण तसंच असणार आहे. पण एक कॅन्डिडेट इथं हवेत असणार आहे, कारण मी वर्गामध्ये पहिला आलो. पण या भादराने ओके 45 प्रश्न बरोबर आले म्हणून जल्लोष केला, पण याच्यामध्ये याचे 55 प्रश्न चुकल्यात, याच्याकडे दुर्लक्ष केलं. बघा मी काय म्हणत आहे मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन पेपर सोडवून झाल्यानंतर अनालिसिस मधून आपल्याला काय समजतं, तर आपण कुठं चुकलो आहे ते समजतं. आणि हे विद्यार्थी कमी प्रमाणात करत असल्यामुळे त्यांना योग्य तो रिझल्ट मिळत नाही. म्हणजे इथं बघा, आपण जर पाहिलं ए कॅन्डिडेटचे 55 मार्क क्वेश्चन चुकलेले आहेत, तर बी कॅन्डिडेट असेल तर त्याचे 60 क्वेश्चन चुकलेले आहेत. इथं याचे 65 असेल, याचे 75 असतील. ओके, म्हणजे साधारण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा की प्रत्येकाच्या काही चुका झाल्यात, आपण प्रत्येक जण आपल्या चुकावरती न काम करता फक्त मिळालेल्या मार्कामध्ये समाधान आहेत आणि पुढच्या टेस्टमध्ये डी कॅन्डिडेट असेल 25चं 30 करण्याच्या नादात असेल, पण कुठे चुकलो याच्याकडे लक्ष देत नाही. अर्थात या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असेल तर बघा की जसं की बघा अनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली होती, ते म्हणजे काय, माझ्या चुका कुठं झाल्या होत्या. आता समजा तुम्हाला वाटत असेल की आता बघा स्थान विस्तार हा टॉपिक आहे महाराष्ट्राचा. ओके, आणि याच्यावरती आयोगाचे प्रश्न आले होते आणि ते प्रश्न मला सुटले किंवा क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये मला क्वेश्चन आले सुटले. पण प्राकृतिक जो महाराष्ट्र आहे आणि याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारले होते किंवा क्वेश्चन पेपर मध्ये आले होते, पण मला असं वाटत होतं की शिखरे आहेत, त्या शिखरांच्या अनुषंगाने प्रश्न माझे कव्हर होतील, पण त्याच्या अनुषंगाने प्रश्न पडल्याने मला प्रश्नच आला नाही. नदी प्रणाली मला वाटत होती नदी प्रणाली माझा टॉपिक परफेक्ट आहे, पण त्या अनुषंगाने प्रश्न पडला पण मला त्याचं उत्तर आलंच नाही. ओके, असं तुम्हाला ज्यावेळेला प्रॉपर तुम्ही अनालिसिस करशील ना त्याच्यातून ते समजून जाईल. म्हणून जे काही गोष्टी तुमच्या अनालिसिसच्या माध्यमातून बाहेर पडतील, म्हणजे मला कोणकोणते पॉइंट काय झालेले बघा की एक होते असे वाटत होते पण त्याच्यावरती मला मार्क मिळाला नाही, त्याचा तुम्हाला रिमार्क मारावा लागेल आणि ही रिमार्क मारल्यानंतर रिव्हिजनच्या माध्यमातून त्या गोष्टी पुन्हा तुम्हाला कराव्या लागतील, तरच सेकंड पेपरला तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसे निर्माण होतात हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा पॉइंट वाचत असताना त्या अनुषंगाने किती प्रश्न निर्माण होऊ शकतात हे ज्या विद्यार्थ्याला समजतं ना, तो विद्यार्थी योग्य, अचूक आणि एक्झामच्या अनुषंगाने अभ्यास करणार आहे. म्हणजे आता समजा इथं मी शिखरे लिहिलेलंच आहेत, तर बघा शिखरावरती आयोग प्रश्न काय विचारतो, शिखर आणि त्याचा जिल्हा. दुसरा प्रश्न ठरलेला आहे शिखर त्याची उंची. तिसरा प्रश्न ठरलेला आहे ओके शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा, असा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा चौथा प्रश्न असणार आहे त्या शिखराचं लोकेशन. ओके, पाचवा प्रश्न असणार आहे उत्तर दक्षिण शिखरांचा क्रम लावा. म्हणजे हे 5 अँगल जर तुम्ही विचारात घेतलं ना, तर ह्याच्या बाहेर आयोगाचा प्रश्न जाऊ शकत नाही. आणि तुम्ही काय केलं असं बघा, तुमच्या अभ्यासामध्ये शिखर, त्याची उंची, त्याचा जिल्हा, एवढं 3 पॉईंट चार्ट नुसार तुम्ही फॉलो केलं असा आणि झाला माझा अभ्यास असं तुम्ही काय केलं असा डिक्लेअर केलं असा. शिखर वाचून घेतलेले आहेत, शिखरांच्या रिलेटेड कसाही जर प्रश्न पडला तर मी सोडवू शकतो. इथं आयोग विचारतं काय बघा,
उंचीनुसार क्रम विचारत नाही. ओके, शिखर आणि जिल्हा विचारत असलं बसत काय नाही. ओके, मग आयोग काय विचारतो बघा इथं, जे शिखर आहे कळसुबाई शिखर असेल, ओके, त्याच्यानंतर साल्हेर शिखर असेल, याचं लोकेशन विचारतो. आणि लोकेशन विचारून काय करतो बघा इथं ABCD अल्फाबेट दिलेले आहेत, वरील अल्फाबेट पहा आणि कोणती शिखर दर्शवलेले आहेत हे तुम्ही खालच्या पर्यायामधून निवडा, असा प्रश्न. तुम्ही उंचीनुसार क्रम केलेला असतो, आयोग काय करतो उत्तर दक्षिण क्रम विचारतो. मग हे दोन जे अँगल आहेत ना ते तुम्ही तुमच्या अभ्यासात आणलेलं नसतं असं, म्हणून शिखरांच्या अनुषंगाने प्रश्न आला तर तुमचं चुकणार आहे. आता घाटाचा रिलेटेड बघा, घाटावरती आयोग काय प्रश्न येऊ शकतो, तर घाट आहे, घाट आणि त्याचा मार्ग असेल असा प्रश्न असणार आहे. घाट उत्तर दक्षिण क्रमाने लावा असा प्रश्न असणार आहे. ओके, आणि घाटाचं लोकेशन आहे असा प्रश्न असणार आहे. आणि तुम्ही काय करता असं बघा की ज्याच्यामध्ये कोणता घाट कोणत्या राष्ट्रीय महामार्गातून जातो तो एक प्रश्न त्याच्यावरती निर्माण होणार आहे. म्हणजे 4 प्रश्न तर इथे तयार झालेले आहेत. तुम्ही चार्ट तयार करत असा, घाटाचं नाव आणि घाटाचा मार्ग. ओके, एवढंच करत असा आणि मी घाट केले असं काय करत असा डिक्लेअर करत असा. पण आयोग काय विचारतो बघा याच्यामध्ये घाटाचं लोकेशनच विचारतं डायरेक्टली, आणि परीक्षेला विचारल्यात हे प्रश्न असं, आणि तो पॉईंट तुमचा मिस झालेला असतो आणि तिथंच तुम्हाला ते मार्क मिळालेले नसतात. त्याच्यामुळे भूगोलाचा पॉईंट असेल, इतिहासाचा पॉईंट असेल, मराठीचा पॉईंट असेल, कुठल्याही सब्जेक्टचा जे पॉईंट आहे याच्यावरती वाचत असताना तुम्हाला आधी समजलं पाहिजे की या अँगलने कोणकोणते प्रश्न निर्माण होतात, त्या अँगलने माझं रिडिंग झालंय का. जर झालं असेल तर मला मात्र येणाऱ्या एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. म्हणजे त्याची, जसं गाडीचं काय असतं बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला स्पीडोमीटर मध्ये सेट केलं 120च्या वरती जाऊ शकत नाही. मग किती जरी तुम्ही प्रयत्न केला असा 130ला 121ला नेण्याचा, तर ती गाडी जाणारच नाही. ओके, कारण तिथं लॉक केलेलं आहे. तसं शेवट पोचा आयोगाचा, इथपर्यंत आयोग जाऊ शकतो, याच्या पुढे जाऊ शकत नाही, किंवा गेला तर आपल्याला माहित पाहिजे कशावरती जाऊ शकतो. ओके, तर हे ज्याला अभ्यासात समजलं ना तो विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क घेऊ शकतो. आणि मग C, त्याच्यानंतर R, त्याच्यानंतर Q, त्याच्यानंतर A, हे सगळे मुद्दे कव्हर करून झाल्यानंतर प्रॉपर ज्याच्यातून तुम्ही जो रिमार्क मारला असेल, काही कंटेंट राहिला असेल, तो तुमच्या रिव्हिजनच्या माध्यमातून तुम्ही कम्प्लीट करणं गरजेचं आहे. समजतं मित्रांनो मी काय बोलत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे समजलं पाहिजे की वाचायचं काय आहे, किती वाचायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सौदी सरांचं उदाहरण देऊन दिलेलं आहे. ओके, आता हा रस्ता आहे समजा, आणि ह्या रस्त्यामधून एक 2 व्हीलर आहे ती पास होत आहे. ओके, मध्ये इथं झापर आहे, झापर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथं स्पीड ब्रेकर आहे, आणि इथं काय झालेलं आहे बघा सिग्नल आहे. ओके, इथं सिग्नल आपल्याला बघायला मिळतो. आणि मग इथून पुढचा जो रस्ता असेल तो रिकामा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. आता हा 2 व्हीलर इथून पास करत आहे, तर झापरच्या ठिकाणी थोडं स्पीड कमी करेल आणि इथून निघून जाईल. इथं आल्यानंतर त्या झापरपेक्षा इथं थोडं स्पीड अजून कमी होणार आहे आणि याच्यातून निघून जाणार आहे. पण ज्यावेळेला सिग्नल येईल ना त्यावेळेला तुला थांबायला लागणार आहे, आणि मग याच्या पुढचा जो प्रवास असेल सिग्नल नंतरचा तो सुसाट जाणार आहे. आता हेच तुमच्या अभ्यासात आलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे काय, आपल्याला वाचत असताना कुठं स्लो व्हायचं आहे, कुठं थोडंसं त्याच्यापेक्षा अजून स्लो व्हायचं आहे, कुठं थांबायचं आहे आणि कुठून सुसाट जायचं आहे, हे ज्याला वाचनात समजलं ना तो विद्यार्थी एक्झामच्या अनुषंगाने लवकर तयारी करून स्वतः प्रिपेअर होऊ शकतो. पण ज्याला हे समजत नाही ना ते खूप सारं वाचत बसणार आणि विनाकारण ते काय करणार आहे, त्याचा वेळ वाया घालवणार आहे, आणि जे अपेक्षित मार्क आहेत ना ते मार्क त्याला पडणार नाहीत. ओके, म्हणजे तुमची इंडेक्स आहे ना त्या इंडेक्समध्ये टॉपिकची नावं असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. आता जसं महाराष्ट्रामध्ये 24 टॉपिक येतात, तर त्याच्यामध्ये 24च्या 24 टॉपिकवरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत. म्हणजे 9 ते 10 टॉपिक असतील त्याच्यावरती वारंवार प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला भेटण्यासाठी DC आलेले आहेत, डेप्युटी कलेक्टर, तुमचे मित्र आलेले आहेत, तुमचे नातेवाईक आलेले आहेत. ओके, आणि याच्यामध्ये असं मी विचारलं तर तुम्ही यांना कुणाला जास्त इथं महत्व देणार आहे, तर ऑब्व्हियसली तुम्ही म्हणणार DCंना, कारण पदाचा व्हॅल्यू दर्जा. ओके, हे सगळ्या गोष्टी मॅटर करून तुम्ही DCंना महत्व. त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी आपल्या मनातल्या आपल्या मित्रपरिवारांना शेअर करत असतो. आपले जवळचे कोण असतात मित्रपरिवार, नातेवाईकांच्या काही गोष्टी आपण शेअर करत नाही, कारण ते कांगावा जास्त प्रमाणात होऊ शकतो म्हणून. आणि मग त्याच्यानंतर नातेवाईक आपण बघतो. मग तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचं त्या 24 टॉपिक मधले DC समजले पाहिजेत, ज्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. जसं की आता मला महाराष्ट्राचा प्राकृतिक महाराष्ट्र आहे, त्याच्यावरती आतापर्यंत आयोगाने 185 प्रश्न विचारलेले आहेत. नदी प्रणाली 129 प्रश्न आहेत. असे जे टॉपिक आहेत ना ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात ते टॉपिक म्हणजे तुमचे DC. आणि हे DC तुमचे मग काय असतील 7 ते 8 टॉपिक DC असतील.
आणि त्याच्यानंतर हे सोडून आयोग अजून पुढे जंप करू शकतो, तर तुमचे 4 ते 5 जे मित्र असतात तिथं जंप करत असतो. आणि मग ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की फावला वेळ माझ्याकडे खूप सारा आहे, मला त्या भूगोलामधलं नॉलेज घ्यायचं आहे, इतिहासामधलं नॉलेज घ्यायचं आहे, तर जसं की जाता जाता पाहुण्याची भेट घेतली त्या पद्धतीने तुम्ही ते एक्स्ट्रा म्हणून करू शकता सा. जरी पाहुण्याची भेट नाही घेतली सा तरी एवढं काय विशेष तुम्हाला महत्व किंवा तुमचं दैनंदिन रुटीन आहे ते स्किप होत नाही. तसंच जरी ते नाही पॉईंट केलं सा तरी तुम्हाला जास्त काय फरक पडत नाही, कारण आयोगाचे मेरिट मित्र लक्षात ठेवा 100 पैकी फक्त 41.50% इतकंच लागलेलं आहे. या 100 मधले तुम्हाला इतके पर्सेंटेज म्हणजे 40%चं मेरिट लागलेलं आहे. आणि जर हे 40% मार्क जर आपल्याला पडत नसतील तर मित्रांनो तुम्हाला विचार करायला लागेल आपला अभ्यास कुठं चुकत आहे. समजता मी काय बोलत आहे? म्हणून याच अनुषंगाने तुम्हाला शोधायचं आहे. आता काही मित्र म्हणत असतील सर मला 9 महिन्यामध्ये जवळपास 45 ते 50 मार्काची तयारी करायचं आहे, तर मी आता काय करू? तर मित्रांनो एक गोष्ट सांगू शकतो या ठिकाणी, ऑलरेडी तुम्ही आत्ताची एक्झाम दिल्यानंतर तुमचे काही मित्रांचे स्कोर 40 आहेत, काही जणांचे 38 आहेत, ओके, काही जणांचे 30 असतील. तर लक्षात ठेवायचं जिथं चुकलायचा त्या चुकावरती पहिल्यांदा काम करा, ज्या पॉईंटवरती तुमचे मार्क गेले त्या पॉईंटवरती पहिल्यांदा काम करा. आणि ऑलरेडी तुम्ही आता 30 मार्काच्या लेवलला तुमचा अभ्यास आहे, फक्त तुम्हाला 20 मार्काचा अजून स्टडी करायचा आहे, तो स्टडी प्रॉपर करा. त्याच्यासाठी काय करायला लागतं ही गोष्ट शोधा आणि मग अभ्यासाला चालू करा. समजतंय? ओके. म्हणूनच या लेक्चरमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून काय करता येऊ शकतं, कमी दिवसामध्ये योग्य प्रकारे काय करू शकता आपण अभ्यास करून, ओके. कारण पूर्व परीक्षा तुमची ही 100 गुणांची आहे, मुख्य परीक्षा 300, शारीरिक चाचणी तुमची 100 गुणांची आपल्याला बघायला मिळते. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मेन सब्जेक्ट जर बघितलं तर याच्यामध्ये बघा की मराठी तुमचं जे आहे ते 25 गुणांसाठी आहे, इंग्रजी हे तुम्हाला 25 गुणासाठी विचारलं जातं, ओके. आणि मग आपला स्कोर हा मराठीला जास्त असणं पाहिजे मित्रांनो, कारण सगळ्यांचा स्कोर मराठीला चांगलाच होतो, ओके. 20+ कंपल्सरी प्रत्येकाचा स्कोर असतोच. पण जो विद्यार्थी इंग्रजीला मार्क मिळवेल ना त्यालाच मेरिटचं मार्क मिळतील आणि पास होईल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 10+ तरी इंग्लिशला असलंच पाहिजे. आणि आत्ताच्या एक्झाम मध्ये पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशला चांगले मार्क मिळाले, ओके, इंग्लिशला मार्क घेतले, ते विद्यार्थी आत्ताच्या लिस्टला आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग राहतेला तो सामान्य अध्ययनचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, जीएसचा घटक आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे तो जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, समाज सुधारक असेल, भारत आणि भारतात शेजारील देश असतील आणि चालू घडामोडीचा घटक असेल, ओके. तर इतके घटक तुम्हाला 7 घटक हे तुम्हाला सामान्य अध्ययनमध्ये येतात. आणि मराठी इंग्लिश हे घटक आपल्याला बघितलं तर ते आपण इथं मेन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीएस मध्ये सॉरी लँग्वेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण बघा अभ्यासाची रूपरेषा आखत असताना पहिला मुद्दा येतो तो म्हणजे काय असणार आहे की मराठीचा सिलेबस काय आहे. खूप डिटेलमध्ये दिलाय मित्रांनो, बघा एकच लाईन दिलेला आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्य रचना, व्याकरण, म्हणी असेल, वाक्य प्रचार, यांचा अर्थ व उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. आणि मग ह्याला गुण दिलेले आहेत 25. मित्रांनो काय क्लिअर झालं सांगा मला याच्यामधून? सिलेबस एक लाईनीच आहे, त्याच्यामुळं किंबहुना काही विद्यार्थ्यांना हेच माहित नसतं की मला मराठीतले कोणते घटक अभ्यासणं गरजेचं आहे. आणि हे घटक मी जर अभ्यासला असेल किंवा अभ्यास करत असेल तर माझं परफेक्ट मराठी होऊ शकतो. म्हणून याच अनुषंगाने आपल्याला मराठी व्याकरण महत्वपूर्ण घटक कोणकोणते आहेत किंवा कोणते घटक अभ्यासणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे ज्या घटकावरती आयोग प्रश्न विचारत असेल तर इथे तुम्ही बघू शकता वर्णमाला हा टॉपिक असेल तर वर्णमाला टॉपिकच्या अनुषंगाने तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे, ओके. आणि मग या अनुषंगाने वर्णमालेमध्ये बघितलं तर वर्ण व त्याचे प्रकार असतील, त्याच्यानंतर मग त्याचे प्रकारमध्ये बघितलं तर स्वर आहे, स्वरादी असेल, व्यंजन असेल, तर या गोष्टींचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरा घटक येतो तो म्हणजे असणार आहे शब्दांच्या जाती असतील आणि सर्व घटक असतील. म्हणजे शब्दांच्या जातीमध्ये पहिल्यांदा शब्द, त्याच्यानंतर विकारी असेल, अविकारी असेल, या अनुषंगाने मग विकारीमध्ये काय असणार आहे, नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियापद आहे, या अनुषंगाने अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अविकारीमध्ये काय असणार आहे, क्रियाविशेषण अव्यय असेल, उभयनामी अव्यय असेल, शब्दयोगी अव्यय असेल, केवळ प्रयोगी अव्यय असेल, ओके. या अनुषंगाने ते पॉइंट अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय असणार बघा, वाक्य व त्याचे प्रकार असतील, मग त्याच्यामध्ये प्रधान वाक्य, गौण वाक्य असेल,
त्याच्यानंतर सकर्मक वाक्य असेल, अकर्मक वाक्य असेल, द्विकर्मक वाक्य असेल, केवल वाक्य असेल, संयुक्त वाक्य असेल, मिश्र वाक्य आहे, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य असेल, संकेतार्थी वाक्य असेल. ओके, असे वाक्य व त्याचे प्रकार असतील, त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं वाक्य रूपांतर असेल, तर या वाक्य रूपांतर मध्ये काय असणार आहे, होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य असेल, उद्गारार्थ वाक्याचे विधानार्थी वाक्य असेल. हे सर्व वाक्य रूपांतर मध्ये घटक तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा संधी असेल व त्याचे प्रकार असतील, मग स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, या अनुषंगाने त्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर येतं बघा वाक्य पृथक्करण असेल, तर या वाक्य पृथक्करण मध्ये बघा विधेयक असेल, ओके, विधेयक पूरक असेल, उद्देश असेल उद्देश पूरक असेल, कर्म असेल कर्म पूरक असेल, विधान पूरक असेल, याच्यामध्ये वाक्य पृथक्करण मध्ये तुम्ही ते घटक पाहू शकता. त्याच्यानंतर येतं बघा समास व त्याचे प्रकार असतील, मग याच्या अनुषंगानं ओके तुम्ही ते समासाचा प्रकार पण करून घेऊ शकता. ओके, मग याच्यानंतरचा जो पॉईंट होतो तो प्रयोग असेल, त्याचे प्रकार असतील, मग याच्या प्रयोगाच्या मध्ये कर्तरी प्रयोग असेल, हे गोष्टी कर्मणी असेल, भावी प्रयोग असेल. ओके, या अनुषंगानं भाषा आहे, भाषेचे प्रकार, मराठी भाषा व त्याचे वैशिष्ट्य असतील. त्याच्यानंतर लिपी आहे, त्याच्यानंतर काय असणार आहे विरामचिन्हे, त्याच्यानंतर शब्दशक्ती असेल, त्याच्यानंतर शब्दसिद्धी आहे. ओके, या शब्दसिद्धीमध्ये म्हणजे खूप सारा डाटा आहे, तो पण डाटा तुम्ही त्याच्यामध्ये कव्हर करू शकता. त्याच्यानंतर शब्द विभाग आहे. ओके, शब्द विभागामध्ये तुम्ही म्हणी, वाक्यप्रचार, ओके, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील, अलंकारिक शब्द, शुद्ध लेखन वगैरे हे सगळे घटक त्याच्यामध्ये पाहू शकता. सर्वसामान्य शब्द संग्रह, ओके, वाक्यरचना असेल, म्हणी व ते वाक्यप्रचार, त्याचा अर्थ प्रयोग असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे तसेच उतारलेले प्रश्न तुम्ही बघू शकता. म्हणजे किमान इथं इतके पॉइंट तरी तुमचे कंप्लीट झाले पाहिजे हे मराठीचे. आणि या ठिकाणी तुम्हाला आयोगाचा सिलेबस दिसत आहे, तो फक्त सिंगल लाईन दिसत आहे, म्हणून इथं तुम्हाला 20+ गेलेच पाहिजे. आता हे तुमच्यासाठी नवीन नाही मित्रांनो, कारण ऑलरेडी तुम्ही पोलीस होत असताना मराठी व्याकरणचा अभ्यास केलेला आहात. फक्त तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे. कोणत्या कन्सेप्ट क्लिअर नाही तेवढ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कोणते क्वेश्चन प्रॅक्टिस करायला लागतात त्याच्या अनुषंगाने ते टॉपिकवरती प्रॅक्टिस करून घ्या. जे पॉईंट बेस्ट आहेत ते बेस्टच ठेवा, जे पॉईंट कमकुवत आहेत त्याच्यातून मार्क घ्या, कारण स्कोर तुमचा चांगला वाढवू शकतो. म्हणून मराठीचा अभ्यास करत असताना हे घटक तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मुद्दा येतो तो म्हणजे इंग्लिशचा अभ्यास. इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करत असताना बघा इथं पार्ट ऑफ स्पीच असेल टॉपिक, ओके, त्याच्यानंतर टेन्स असतील, चेंज द व्हॉइस असेल, ओके, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, डिग्री असेल, त्याच्यानंतर कॉम्पोजिशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये, कॉजेस असतील, ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे सिंथेसिस असेल, टाइप ऑफ काय असणार आहे सेंटेन्स असेल, क्वेश्चन टॅग असेल, आर्टिकल असेल, त्याच्यानंतर इडम्स आणि फेजेस असतील आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट राहतो. तर इतके सारे घटक जरी तुम्ही इंग्लिशला केलं तरी चालू शकतं. आणि या अनुषंगाने हे जे 2 सब्जेक्ट आहेत, ओके, ह्या 2 सब्जेक्टला किमान तुमचा स्कोर मी म्हणत आहे 30 तरी ठेवा. ओके, काय म्हणलं बा मी, किमान या 2 सब्जेक्टला तुमचा स्कोर 30 ठेवा. आणि या अनुषंगानं पूर्ण काय करायचं तयारीनिशी, ओके, हे कंटेंट माझे झाल्यातच का, किंवा अभ्यास करून की म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जण म्हणत असतील इंग्लिश मला सर अवघड जात असतं, ओके, आणि इंग्लिशला मला मार्क मिळत नाही, त्याच्यासाठी काय करायला हवे, तर इंग्लिशला कंटिन्युटी तुमचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये सगळेच घटक काय अवघड नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेन्स पकडलं तर हे घटक अवघड आहे, चेंज द व्हॉइस जर पकडला तर हा एक घटक थोडा अवघड आहे, आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हे घटक अवघड आहे. पण तुमचं आर्टिकल असेल, क्वेश्चन टॅग आहे, पार्ट ऑफ स्पीच असेल, मॉडल ऑक्झिलरीचा पार्ट असेल, डिग्री असेल, क्लोजेस असेल, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट असेल, हे पार्ट तुम्हाला मार्क मिळवून देणार आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे इंग्लिश हे जर तुम्ही अवघड जर म्हणत बसला असा तर तुमची तयारी होणार नाही. 9 महिने इंग्लिश जरी केलं तरी तुमचं खूप चांगलं एक्सलंट इंग्लिश होऊन जातं, जे फक्त आपल्याला जास्त मार्क नाही पाडायचे मित्रांनो, फक्त 10 ते 15 मार्क जरी मिळाला आपल्याला सफिशियंट आहे. एक्झामच्या अनुषंगाने फक्त ते घटक तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. समजतंय? त्याच्यामुळे आता आपण या लेक्चरच्या अनुषंगाने फक्त 2 घटक आपण अभ्यास कसे करायचे या अनुषंगाने चर्चा केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपल्याला सामान्य अध्ययनाच्या अनुषंगाने जो डाटा असेल त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट करायचे आहेत, ओके, या गोष्टीची सविस्तर चर्चा करायची आहे. कारण मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला नेमकं काय करायचं एकदा क्लिअर झालं ना
तर तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. ओके, तुम्हाला समजतं मला किती घटक करायचे आहेत आणि काही घटक करायचे नाहीत. ओके, आणि त्याच्यामुळं अजून एकदा मी पुन्हा एकदा तुम्हाला मी बोलत आहे, जे विद्यार्थी अपयश झाल्यात त्यांनी खचून न जाता नव्याने जोमानं तयारी लागा. कारण आपण महाराष्ट्रामध्ये जे आपण आपल्याला एक आदर्श व्यक्ती मानतो अशा भूमीमध्ये आहे, अशा भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. त्याच्यामुळे अपयश आपण लगेच कधी पचवत नाही किंवा अपयश आपण म्हणजे अपयशी होऊन आपण आपला मार्ग कधीही थांबवत नाही. कारण जर बघितलं तर हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं मित्रांनो. काय म्हटलं बाबा मी, हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आबाळा एवढं धाडस हवं, पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य जर निर्माण करायचं असेल तर शिवबा बळ हवं, काळीज हवं. ओके, आणि या मातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे एकदा संधी हुकली म्हणून आपण मार्ग न बदलता येणारी संधी आपल्याला 2023 आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागत असेल ही गोष्ट फक्त करा आणि तुमचं स्वप्न नक्कीच यशस्वी होईल अशी मी हमी देतो. आणि आजचं लेक्चर संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद मित्रांनो.